आता काय सांगा पण सकाळपारी भांडणाचं बोलावलं खरं सांगावं तर आल्या होत्या बाबा कुठे गेल्या मग बाबा नवऱ्यावर देवाला म्हणलं बाया नाही द्या द्या काय द्या का नाही बघा बघापासून त्या बाईकडे बघायला तर मला माहिती आहे पण मी आता कसा सांगू म्हणून आता असं बोललोय तुम्हाला त्या बाई आहेत त्या सुशा कुठे त्या नाचायला लागलेल्या बाया होत्या अरे खरं तुझ्या आई शपथ बाई आहे त्या कोण म्हणते बाय आहे त्या तिथे कोणाला पण विचार तू सांग कोणाला विचार बाय आहे त्या म्हणून ती मागाचं कुणी गेलं बारकनावर दिवशी नाही नाही पैलवान आला आता पैलवान आला हो इकडे बघा जरा पैलवानला विचार नाही 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 हा पैलवान आपल्या सोबत आहे पैलवान माणसं कधी खरं सांगत नसते अरे पैलवान आपल्याकडे आहे बाया होते ते तोंड दाखवून बघते बाया सांगा नजर लागते म्हणून कोणाला बायाला का त्यांना पैलवान माझ्याकडे आहे त्यांना पण माहित आहे बाया नाही ते नाचलेल्या होय हा अरे ते बाया आहे त्या अरे पैलवान एवढं मोठं असताना त्यांना दिसत नाही तुला कसं काय दिसत मला वाईट डोळायचं म्हणून होय त्यांना आयला बाई पुंते गेला का आपणच शिकवलंय म्हटलं बोलणारच की नाही त्या बाया द्या तुला कसं काय कळलं ती बाया आहे त्या मला कसं काय कळलं तुला एवढा फरक कळत नाही काय मला कळत नाही बाबा अरे तिने लुगडे घातले तुझ्या आई काय पोत्यात पाय घालती बरे तुझ्या आईला का समजे गावात गाऊन घालून भेटी ती माझ्या आई मुंबईला असती म्हणून गाऊन घालती बाबा म्हणजे मुंबईला बाया घेऊन निघालते हो कोणाला पण विचार आता पहिलवानला विचार मग पहिलवान काय मुंबईला गेलो होतं काय अरे सांगणार हा या गवन काय घालते सांगणार त्यांनी बरं हो बरं असं सुशा बर मागापासून बाया लय नाचायला लागले त्या कुठं लय नाचायला दिला का बाया इथं नाचायला लागले त्या पण तुझं कसं काय चाललंय मित्रा माझं एकदम ती व्यवस्थित आहे तुझं कसं काय चाललंय सांग पहिला आई बाबा येते का एकदम ठीक आहे बहिणी बाळा एकदम ठीक आहे भाऊ बंद एकदम व्यवस्थित तुझी बायको माझी लेकर तुझी लेकर मला बस हा मारा आणले का इथं मग असं मारा आणले तुला काय झालं हा काय झालं काय म्हणलं काय म्हणलं आता तू आता लय दिवसाने गाठ पडली म्हणून म्हणलं तुला काय आई बाप कसं आहे एकदम व्यवस्थित आहे बहिणी बाळा कशी आहे एकदम ठीक आहे भाऊ बंद कशी आहेत एकदम चांगलं चाललंय हा तुझी बायको माझी लेकरं कशी आहे तुझी बायको माझी लेकरं मी काय वनवासाला गेलो काय तुळजापूरला अरे तसे वेगळं समजू नको तुझं घर माझं घर एक कधी तुझं समजले का आई का डोरा खाली गेली होती का हा छे म्हणे का ज्या तुझं माझं घर काय वेगळं आहे का मला सांग अजिबात नाही माझं लग्न झालं मला 2 लेकरं झाली बायकोनं माझ्यासंग भांडणं केली हा तुझी बायकोला बोलत हा नीट बोल तुझ्या नंतर कुठे गेल का पाय घाली अरे सारखी उठलं की तुझ्या सगळं भांडायची मग मी काय केलं बायकोला घटस्फोट दिला बायको सोडून दिली मग बायको म्हणली कारभारी ही 2 लेकरं तुमची तुम्हाला राहू द्या एकटी निघून गेली आता ती 2 लेकरं माझ्याकडे आली आता काय कसं म्हणलं 2 बारकी लहान जीव आहेत सांभाळलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी मग आता गावात राहावं तर पोट पाणी चालत नाही कुठं तर सिटी शहराला गेलं पाहिजे मग मी काय केलं ती 2 लेकरं तुझ्या बायको पण नेली बायकोकडे माझी वहिनी घरी होती बायकोला म्हणलं कार वहिनी बायकोला म्हणलं का वहिनी लगा सुधरून तर बोलला तर सुधरून मी चाललोय मुंबईला काय तर पोटा पाण्याचं बघतो माझी 2 लेकरं एवढी तुमच्यापाशी राहू द्या माझ्या बायको पाशी 2 लेकरं दिलेली पण तुझी बायको काय म्हणली माहितीये का काय म्हणली भाऊजी मोठं काय नको पण बारकं ठेवते मोठं काय रडत होतं का राहू द्या म्हणली राहू द्या नाही मोठं रडत होतं का मोठे नको अनवळपणा करते बारकं राहू द्या म्हणली मग मी काय म्हटलं वहिनी कसं काय करू नका दोन्ही पण राहू द्या तुमच्यापाशी
मग आता लय दिसानं गाठ पडली मित्रा. बर मग मी काय म्हणलं आपुलकीनं आपुलकीनं आई बाप राहायचं का बहिणी बाळा बरी यायच्या का भाऊ बंद राहायचं का. नाही 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 बरोबर आहे. आणि आता समजा इकोप करून कसं म्हणावं म्हणलं हा माझी बायको आपलं तुझी बायको तुझी बायको आणि माझी 2 लेकरं. बर मी काय केलं माझी 2 लेकरं तुझ्या बायको कशी सोडलेली बर आणि तुझी बायको म्हणजे माझी वहिनी. हा हा असं इकोप करून म्हणलं तुझी बायको माझी लेकरं बरी यायची का. असं झालंय वय जबर लागला लागा तिथं थोबाडाचा भाजाडा करायला माझ्या. असं मला वेगळंच काय तर वाटलं. अरे मराठी भाषा वळवल तिकडे वळती पळवल तिकडे पळती. बर बर तुझं कसं काय मित्रा. अरे माझं काय सांगायचं. सांगू नको. चला मग चला मग तोंड बसायला काय झालंय मग मी काय झालं सांग की. सांगू नको मला कशाचं. काय झालं नेमकं काय सांगायचं. सांगू नको. बरोबर ये सांग सांग काय झालं सांग. आमच्या घरचं कुत्रं मेलं. लगा त्या कुत्र्याच्या वरती उळी उळ राडायला लागला कुत्रा गेले. गेलं हा पण काय झालं माहितीये का. हा. कुत्रं आमच्या बापाच्या लाडाचं. तू जेवणी मी काय कुत्रं होतो काय बापाचं. मग तुझी केस कशी कशी उभी आहे ती. ते इंग्लिश कुत्र्याचं बघून केले मी तसं. असं आहे काय. हा बर कुत्रं आमच्या बापाच्या लाडाचं होतं. लाडाचं होतं. मग कुत्र्याला बाप सकाळी उठलं की पहिलं इंग्लिश कुत्र होतं काय. हो तोंडावळा शेप दिसतोय रे म्हणून म्हणलं. बर बर शेप उडायला बघ की मग मागं म्हणजे कळत तुला. आता बहिणीचं काय तोंड सुजून बसली घरी. तिचं काय काढू नको. बहिणीचं काय बोलू नको. बर मग उठलं की सकाळी कुत्र्याला जेवण घालायचं. जेवण घालायचा बाप. मग आपण जेवायचं. तू जेवणीच आपलं म्हणजे समजलं आपल्या पोरावनी समजलं त्याला. कुत्र्याचं म्हणजे बाप जर झोपायला लागला झोपायला लागला तर कुत्रा शेजारी घेऊन झोपायचा. बर आणि कुत्रा मेले म्हणल्यावर बाप कुत्र्याच्या रास्तीनं बाप पण मेला. बर का बाप. लय वाईट झालं. ए कसं गेल्या तोंडाच्या बाप मेला. बीसी पावडर फवारले तोंडावर फवारा लागलाय. बाप मेला बाप मेला आणि वडील आला. पडीला आला आणि डॅडी वनवासाला गेला. अरे बाबा माझा बाप मेला. आतावर आईने पप्पाला फोन केला म्हणा. मला ऐक केला का. सगळं वेगळं झालं असं नाही. बाप मेला बाप मेला आणि वडील आला म्हणजे तुला काय वेगळं वाटलं का. मग काय तर. अरे माझा बाप मेला हा. आणि तुझा वडील आला. आमचं म्हातार तिकडे आलं काय. हा कुठं भीट जाईल का. सरळ आला. बर माझा बाप तिकडे आला. हा आता लास्ट तुला सांगतो की हा. बाप तुझा माझ्याकडे आला आला आणि मला म्हणला सुशांत बाळा. बाळा तुला बाळा म्हणलंय काय. हा तुझा बाप. अरे तू मागा म्हणला नाही का. अरे तसंच म्हणलं ते. बर सुशांत बाळा. सुशांत बाळा. हा आता मागा म्हणला नाही का तू. सुशांत बाळा बाप्पा म्हणला माझा तुला. सांगतो की तुला आता. सुशांत बाळा म्हणला काय. सुशांत बाळा. सुशांत बाळा मागा तू कसं काय म्हणला आपला. सुशांत बाळा. का रे. नाही ना बाप्पा माझा काय म्हणला सुशांत बाळा. सुशांत बाळा. बाळा तुझा एक बाप मेला म्हणून काय झालं. काय म्हणलं माझं म्हातारा. तुझं सगळंच म्हातारं मला म्हणलं. हा मी रडत असताना तुझा एक बाप मेला म्हणून काय झालं. माझं म्हातार म्हणले काय. हो तरी म्हणलं घरी भांडण का करायला लागले. तुझं बाप यायला म्हणून काय झालं. मी तुझ्या बापासारखाच म्हणजे आधार दिला आधार. मायाचा आधार दिला. बरोबर आहे बरोबर आहे. तुझं घर माझं घर काही वेगळं आहे काय. वेगळा आहे का. हा. मला कसा तर आधार दिला. आधार दिला. आणि मी 4 दिवस आपलं इकडे तिकडे करत असताना हा काय सांगायचं. ए, तू आणि गोष्ट काय झालं. ए, ए, थांबा घरी. घाबरत नको. 4 दिवस झालं. 4 दिवस झालं. एवढं आमची आई मेली. घराला फिरून फिरून लागलाय काय. बापाच्या दस्तीनं रे. मग हा बर 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 बर. आता कसं करायचं. मग मी आली असेल की पळत. आई मेली. हा आई मेली म्हणजे कसं असतं माहितीये का. हा. मायेचं छत्र हरवतं. बरोबर आहे. माहेर छपारा हरवतं. छपार नवा छत्र. तेच की मग एकच आलं की. मग आई मेली. हा आई मेली असताना बर मी आपल्या घरामध्ये रडत बसलो. बर तेवढ्यात तुझी आई आली. म्हाताऱ्याला ओळखत आली असेल. हा मली सुशांत बाळा. सुशांत बाळा म्हणजे तुझी एक आई मेली म्हणून काय झालं. आम्ही तुला आई सारख्याच म्हणजे मायेचा आधार दिला. आधार दिला. हा जरा आधार जीवाला बरं वाटलं. जाऊ दे. बाप गेला बाप झाला. आई गेली आई झाली. हा मला जीवाला आधार वाटला. आधार झाला. आईला म्हणलं कोणी तर आपल्याला आधार देणार आहे. बरोबर आहे की. मग लागलो 4थी 5वीचा आपला डबा घेतला आणि कामाला निघालो. गेला कामाला. असं कामाला
जात असताना हा 15 दिवस झालं बर तेवढ्यात बहीण गेली. बघायला लागलास का बाहेर? ए कोण गावरून आयो? मग काय करून बर बहीण गेली. बर मला कामावर फोन आला. कामावर फोन आला मला सुशांत सुशांत मला तुझी बहीण मिली. बर मी आपल्या जागेलाच काम टाकलं आणि घराकडे आलो. घराकडे आला काय सांगायचंय बहीण मेलेली. हा जिकडे तिकडे पाहुणे रावलं. हा आता रडलो बोंबलो. हा. बहीण मागे नाही ती का? नाहीच की मग 2 दिवस झालं आपला तसाच घरात रडत बसलो. होय की म्हणलं बाप मेला आई मेली बहीण कशी तर आधार देणार होती ती पण गेली पण मेली. हा मग असं रडत असताना बर तेवढ्यात तुझी बहीण आली. आईला माझं घर तिकडे कशाला फिरायला होतं माझी बहीण आली बापाच्या माग हा बहीण आली. आलं आलं ना आली आणि बहीण आली. हा मला म्हणली सुशांत दादा. सुशांत दादा दादा नवा दादा. दादा म्हणली का तुझी बहीण कशाला दादा म्हणते अजून? दादा सुशांत दादा दादा तुझी एक बहीण मेली म्हणून काय झालं? आम्ही तुला बहिणी सारख्याच बहिणीचा आधार दिला. तुझं माझं घर काही वेगळं आहे हा. का गावाची वेगळं समजलं नाही मग बहिणीचा आधार दिला आधार दिला आणि गेली की झालं की मग आता नाही सांगतो ते हा तेवढ्यात 15 दिवस झालं. बायको मेली हो. गाणी म्हणा देवाचं गाणं म्हणा बायको मेली. तुझी पेट पडली पाहिजे होता तिकडं गाणं लावा बायको मेली गाणं आणि असं रडत बसलो. नग तेवढ्यात तुझी बायको आली. हे यार गणवाले हे आता काय झालं? कुठे गेलं ए मास्तर या बस तिथे काय झालं? नग ती कट करते एवढं काय मागा तुझा म्हातारा माझ्या घरात घुसताना नव ती कट करते माझी बायको मेली आणि तुझी तेवढ्यात तुझी बायको आली. माझी नसेल याची असेल नाही नाही पहिल्यांदा कुणाचा बाप आलता कुणाच्या घरी? नाही तुझा बाप आलता का नाही? आमची बायको घराच्या बाहेर निघत नाही हे? तिला सांगितलेलं आहे कोण तिकडं कुठे बी जाऊ ती माझे भात मागं जायचं नाही कसं कोणाला. झालं माहितीये का? हा. तुझा बाप माझा बाप मेल्यावर तुझा बाप आला का नाही? नाही आले ती कोण मला काय म्हणला तुझ्या घराकडे? आपल्या घरबार पंढरपूरला गेले या सांग तुझी. एकादशीला मग तेवढ्यात काय झालं माहितीये का? देवाचं गाणं म्हणा मग लास्ट टेपला म्हणा देवाचं गाणं देवाचं गाणं नाही आणि बायकोचा काय पाठ ही ऐकून घे. कोण होतं नेमकं तुझी बायको काय म्हणली होती दाजीबा. तुला म्हणली काय हे तिला सांगितलेलं आहे मी काय अजिबात कोणाला दाजीबा म्हणायचं नाही मला बघितलं की बाया म्हणायचं मला बघितलं की दाजीबाच गडबडीनं म्हणली. हे तर तशी म्हणत नाही का वा म्हणली तुमची एक बायको मेली म्हणून काय झालं? हा काय म्हणली अजून पटकन सांगणार यात कोणी घेत का पाय घाली दाजीबा नसल म्हणली रे अरे तुझीच बायको रे. माय तुझीच बायको. त्याची असेल त्याची नाही ते जेवण वाचायला गेली. नव्हती तिकडे गेली. नव्हतं हा. बर म्हणली दाजीबा दाजीबा तुमची एक बायको मेली म्हणून काय झालं? कुणी काय आहे का नाही आम्ही तुमच्या तुझ्या पटकन सांगतो का तू नारळ फेकून आहे तोंडावर मग बघ जा तिकडे. हे नाही इकडे काय म्हणली सांग मला ते सगळ्यात म्हणली काय म्हणली दाजीबा पुढी सरक सांग किती जरा दमकार. दाजीबा अरे पुढी सरक र म्हणली माहिती हा म्हणली तुमची एक बायको मेली म्हणून काय झालं? ह्या त्याच्या पुढी काय म्हणली आम्ही तुमच्या हे इथं पुढी काय म्हणली सांगत नाही जा. तुझ्या तुझ्या पाया पडतो सांगितला का लागा माझा आईचं काय बोललं तरी तुझ्या काय ध्यानात येणार आणि बायकोचं नाव काढलं की ती स्टँड घेतो बरे. तसंच असते सुशा आई बापावर कोणाची माय राहील नाही आता होय. आई बाप म्हणजे हॅट पॅटर्न बायको असते बीबीचं द्याट आवड लागते. मग आता काय सांगायचं माता माऊली भजी ती पावली ना बायको ना जग दुनिया लावली बायकोच्या पोटी जन्म घेतला काय तू? विचार की आता पोरं कुठं पुरी बघायला येणार लागली ती गाडीवर कुठला आता पळवा पळवी जाईल. आता काय सांगायचं सोलापूरला घोडे घेऊ तिकडे मोर्चे निघायला नवरी द्या आता सरकारने द्यावी काय सरकार कशाला देते? हा म्हणून तर सरकारनं नेमका लाय कोणी कोणाला. सुशा हा. एक काम कर काय म्हणली माझी बायको सांग तुझी बायको सहज म्हणली सहज म्हणली दाजीबा दाजीबा तुमची एक बायको मेली म्हणून काय झालं? पुढचं काय म्हणली होती का नव्हती आम्ही तुमचं
ती सोड की हातातलं. सांग आम्ही तुमचं एखाद्या छोट्याशा गावात जाऊन एखादी मुलगी बघून तुमचं लग्न लावून दे. तेवढं हुशार आहे आमचं पाखरू. हे गावात चुकत नाही तसं. माझी बायको काय म्हणली? माझी बायको काय म्हणली? अल्ला काही नाही काय लागा तो निमा पंक्चर केला होता. तुझ्या आणि माझ्या मनात काय कप्पे येते वय रे? हा अगोदरच काला कपटायचं. हा. बरं अशी सुशा तुला देवा धर्माची गाणी दिली का? देवाची? हा अरे पण देवाची गाणी येते. हा ती समोर कलाकार असल्याशिवाय माझ्या ध्यानात येत नाही. असं आहे हा. काय? मी एक काम कर हा. देवाचं गाणं म्हणून दाखव. आपण कोणतं पाहिजे की राव साथीला? हो कुणाला तर बोलवून घ्यायचे. मी आहे की तुझ्या माग मग देवाचं गाणं कुठल्या देवाचं गाणं? तुझ्या बापाचं म्हण. माझ्या बाप्पाचं? हा. तुमच्या आई बुकळी राहू द्या. अरे महादेवाचं. तुळजापूरची आहे. हा 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 बापाचं म्हण. म्हणून हा जोड पाय पुढं कर आणि मागं पुढचं म्हणा. पाय जुळव. पाय जुळव. हा म्हणून आहे ना? हा म्हण. नाही त्याला वाजवायचं म्हणत नाही. त्यांनी पिशवी ठेवलं समजलं. म्हणा देवाची गाणी म्हणून उठा बाई. अजून चहा आणला नाही. चहाकडे बघू नका. उठा चला. सदाशिव शंकर गोसावी झाला. शंकर गोसावी झाला. सदाशिव शंकर गोसावी झाला. सदाशिव शंकर गोसावी झाला. सदाशिव शंकर गोसावी झाला गोसावी झाला. आणि जांभुलीच्या वाड्याला आला. वा 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 वा. आईला मला वाटलं होतं तसं पण देवा धर्मात नाही पिलो. सदाशिव शंकर गोसावी झाला. सांगोनाच्या वाड्याला जाऊन काय म्हणला तू सांग? जांभुलीच्या वाड्याला जाऊन काय म्हणला? काय म्हणला रे? चुम्मा चुम्मा दे दे. ते नालाय का तुझी काय अमिताभ बच्चनच्या घरी तिथं गादी पोसाय होती किती का? आला का? पण तुला माहित आहे का नाही मला गाणी येत नाही काय नाही. मला सांगायचं लागा मी म्हणलो असतो देवा धर्माची गाणी. मी जर गाणं म्हणलं की समजा संघाच्या अंगात येणार. ती आपलंच गाणं वाटलेलं आहे. अरे आपलंच गाणं गाजलेलं आहे. आणि वा 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 देवाच म्हणायचं बाई. मी पुढे म्हणले तुम्ही मागणं म्हणायचं बाई. नंतर ना माझ्या म्हणता म्हणू देवाचं गाणं. ती भाव आहे काय? माझा भाव आहे. हो मी भाऊ आहे. बहीण भाऊ एक आईचं. मला भाऊजी बहीण कोण? नाही नाही देवाचं गाणं. जेवायचं नव्ह देवाचं नाही. म्हणू का? म्हणू हा. मी एवढं लांब गेलो होतो का? मागं म्हणायचं गाणं. चारच्या पुढी चारच्या पुढी सांग बघू काय असते. माझं गाणं येत नाही मला म्हणतात. म्हणू का? आई राजा सदानंदीचा बोल भवानी माते की. असं वाटत गमाय वाऱ्या वाणी उडाव.